सर्वांना नमस्कार। सर्व पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आजच्या दिवशी एक आनंदाची बातमी प्राप्त झाली आहे। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील RTA ॲडमिशन माननीय उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे काही कारणास्तव बंदी असल्यामुळे विलंब होत होता, पण आज दिनांक 19/2007/2024 रोजी माननीय उच्च न्यायालयाने या स्थगितीवरची बंदी उठवलेली आहे आणि लवकरच आता RTA ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। तर नक्की RTA ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे, त्याचबरोबर कधीपासून प्रत्यक्ष मुलांचे ॲडमिशन होणार आहे, तसेच पालकांना केव्हा SMS प्राप्त होणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचं दिनांक 19/7/2024 रोजीचं हे पत्र आहे। या पत्राचा विषय आहे की सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश सुरू करणे बाबत असा हा आजच्या पत्राचा विषय आहे। त्यानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचे जे ऑनलाईन RTA प्रवेश प्रक्रिया आहे त्या लवकरच सुरू होणार हे आता आपल्याला समजून आलेलं आहे। त्यासाठीचा संदर्भ दिल्यापासून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक 9/2/2024 आणि माननीय उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका क्रमांकावर दिलेला आहे या ठिकाणी, आणि रिट याचिकाचा देखील क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे। त्यानुसार नक्की काय आहे संपूर्ण माहिती ते आता आपण पाहूया। उपरोक्त विषय शालेय शिक्षण विभाग अधिसूचना दिनांक 9/2/2024 यास माननीय उच्च न्यायालय मुंबई यांची अंतरिम स्थगिती असल्यामुळे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली नव्हती। आपल्या सर्वांना माहीत आहे की सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये जे काय RTA नुसार ऑनलाईन 25% ॲडमिशन होणार होते ते माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका असल्यामुळे आणि प्रक्रिया काही कारणास्तव तिला विलंब होत होता किंवा त्याला स्थगिती होती। पण माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका व रिट याचिकेवर दिनांक 19/7/2024 रोजी अंतिम निर्णय दिला आहे। म्हणजे आजच्या दिवशी आता काय निर्णय आला पहा। त्यानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा दिनांक 7/6/2024 रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतीक्षा यादी दिनांक 20/7/2024 रोजी एक वेबसाईट दिलेली आपल्याला student.maharashtra.government.in ADM पोर्टलवर या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर आता ही जी आपली प्रतीक्षा यादी असेल किंवा निवड यादी आहे तर दिनांक 20/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्यासाठीचे ही वेबसाईट दिलेली आहे किंवा ॲडमिशन पोर्टल RTAचं दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। तसेच या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांची नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार दिनांक 22/7/2024 पासून SMS जाण्यास सुरुवात होईल। म्हणजे लवकरच, म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून 22 तारखेपासून ज्या पालकांनी नोंदणी केलेली आहे त्यांना SMS देखील प्राप्त होणार आहेत आणि सुरू झालेली आहे। म्हणजे RTA ॲडमिशन प्रक्रिया आता पुन्हा सुरू झालेली आहे। जी काही स्थगिती होती ती आता उठवलेली आहे आणि लवकरच मुलांचे प्रवेश RTA 25% नुसार होणार आहेत। प्रवेश मिळालेला SMS प्राप्त झालेल्या पालकांनी दिनांक 23/7/2024 ते 31/7/2024 पर्यंत आपल्या जिल्ह्यातील संबंधित तालुकास्तरीय पडताळणी समितीकडे कागदपत्राची पडताळणी करून पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करून घेण्याबाबत सूचना देण्यात याव्यात। पण ज्या पालकांना SMS प्राप्त होणार आहे त्यांनी दिनांक 23/7/2024 ते 31/7/2024 दरम्यान तालुकास्तरीय जी काही समिती असेल त्यांच्याकडे आपल्या कागदाची पडताळणी करून आपल्या बालकाचा प्रवेश शाळेमध्ये निश्चित करायचा आहे। तरी आपणास कळवण्यात येते की सन 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी RTA 25% प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्वच तालुकास्तरीय पडताळणी केंद्राची तपासणी करून पडताळणी केंद्र अपडेट करण्यात यावी। यासाठी जे तालुकास्तरीय पडताळणी केंद्र आहेत ते देखील अपडेट करण्यात यावे याबाबतची या ठिकाणी आपल्याला सूचना दिसून येते आणि पालकांना कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घ्यायला देखील सांगितलेलं आहे। तसेच पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTA पोर्टलला भेट द्यायची आहे व आपल्या अर्जाची स्थिती या टॅबवर काय आहे ते पाहायची आहे। तर RTA पोर्टलला भेट दिल्याच्यानंतर अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकांचा अर्ज क्रमांक टाकायचा आहे आणि अर्जाची स्थिती पाहायची आहे। वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे अवलोकन करायचे आहे। तसेच सदरील सूचनाचे पालन करावे अशा सूचना आपल्या स्तरावरून मोफत प्रसिद्धी देण्यात यावी।
अशा प्रकारे आता लवकरच RTI पोर्टलवर आपल्या अर्जाची स्थिती देखील आपल्याला समजणार आहे। आपण RTI पोर्टलला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी आपण जो काही अर्ज केला आहे तो अर्जाचा क्रमांक टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी आपली अर्जाची स्थिती आपण पाहायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला समजून येते की दिनांक 19/7/2024चा जो हा शासन निर्णय आहे किंवा हे परिपत्रक आहे, यानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाची शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचं आपल्याला समजून येतं। तर मला आशा आहे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।